गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सेकंड चॅप्टरमधला लास्ट पॉईंट पाहणार आहोत आपण. मॅक्झिमा अँड मिनिमा. 3 पॉईंट आपण पाहिलेले आहेत, फर्स्ट, सेकंड आणि 5th नंबरचा. थर्ड आणि 4th नंबरचे पॉईंट कॅन्सल झालेले आहेत. इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन आपला पॉईंट कंप्लीट झाला आहे. लास्ट पॉईंट पाहतोय आपण, मॅक्झिमा अँड मिनिमा. दिलेल्या फंक्शनची एक्स्ट्रीम व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण कोणता टेस्ट यूज करतो? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट अँड सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. यामध्ये काय करतो तर दिलेलं फंक्शन असतं, त्याची मॅक्झिमम किंवा मिनिमम दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळतात. या दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट करतो आणि त्या व्हॅल्यू कशा असतात? लोकल असतात. ॲट पर्टिक्युलर पॉईंटला, म्हणजेच रिलेटिव्ह हा शब्दसुद्धा आपण वापरू शकतो. आता याचे अल्गोरिदम पाहण्यासाठी, म्हणजे स्टेप पाहण्यासाठी आपण काय करू? डायरेक्ट एक एक्झाम्पल पाहू याच्यावरती, म्हणजे तुम्हाला समजेल की याच्यामध्ये स्टेप्स काय आहेत, काय काय फाइंड आउट करावं लागेल हे तुम्हाला नीट समजेल. आणि लास्टला आपण पाहू की नेमकं याच्यामध्ये काय करायचं आहे. एक्झाम्पल आहे, फाइंड लोकल मॅक्झिमा और लोकल मिनिमा ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x. फंक्शन कसं आहे आपलं? क्यूबिक फंक्शन दिलेलं आहे. याचा जर ग्राफ बघितला तर कसा मिळेल पहा आपल्याला. फंक्शन आपलं क्यूबिक आहे, त्याच्यामुळे यामध्ये 2 डोम असतील. डोम म्हणजेच काय? DOME. ठीक आहे, याला आपण क्यूबिक इक्वेशन आहे, याच्यामुळे 2 असतील. फॉर एक्झाम्पल, सपोज आपला डोम ओरिजिनमधून गेला असेल तर तो कसा मिळेल आपल्याला? ठीक आहे, आपलं फंक्शन आहे त्याच्यावरून ग्राफ असा मिळेल. हा जो टर्न होतो ना, याला म्हणतात डोम असं म्हणतात. आता यावरून आपण फाइंड आउट करणार आहोत आपले पॉईंट. आता इथे हा कर्व बघा, इथे टर्न झाला आहे. या पॉईंटला टर्न झाला असेल, सपोज इथे पॉईंट असेल तो. सेम या साईडचा ग्राफ इथे टर्न झाला आहे या पॉईंटला. सपोज करू की हा पॉईंट x1 असेल, तर इथे काय मिळणार आहे आपल्याला? एफ ऑफ x1 मिळेल. हा पॉईंट जर x2 असेल तर आपल्याला इथे काय मिळणार आहे? एफ ऑफ x2 मिळेल. त्यानंतर आता यावरून आपण काय करणार आहोत? मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत याच्या. या पॉईंटला जर आपण टँजंट काढली तर आपल्याला टँजंट अशी मिळेल. म्हणजेच ही टँजंट आपल्याला काय मिळाली? एक्स ॲक्सिसला पॅरलल मिळते. सेम एफ ऑफ x2ला जर आपण टँजंट काढली तर ती सुद्धा काय मिळणार आहे? एक्स ॲक्सिसला आपल्याला पॅरलल मिळेल. म्हणजे इथे स्लोप ऑफ टँजंट काय असणार आहे? 0. म्हणजेच स्लोप ऑफ टँजंट आपण कसं करतो? एफ ऑफ एक्स असेल तर एफ डॅश ऑफ एक्स फाइंड आउट करतो. इथे एफ डॅश ऑफ एक्स काय असतो? 0 असतो. म्हणजेच स्लोप ऑफ टँजंट 0 असेल, एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला काय मिळेल? 0. यालाच आपण काय म्हणतो? स्टेशनरी पॉईंट असं म्हणतो. पुढे आता आपण मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. आपला पॉईंट काय आहे? एफ ऑफ x1 आहे. तर मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो? त्याच्या लेफ्ट साईडचा आणि राईट साईडच्या पॉईंटसाठी आपण फाइंड आउट करणार आहोत. कसं करता येईल पहा. याच्या राईट साईडचा पॉईंट आहे, तिथून काय करायची? टँजंट काढायची. टँजंट ड्रॉ केल्यानंतर आपल्याला समजेल टँजंट इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे. टँजंट इन्क्रीजिंग आहे म्हणजे इथला स्लोप कसा मिळतो? पॉझिटिव्ह. सेम या साईडला स्लोप काढला या पॉईंटला तर आपल्याला स्लोप कसा मिळणार आहे? डिक्रीजिंग स्लोप मिळतो. ठीक आहे, मग आपण काय पाहिलं याच्यामध्ये की अशा डोममध्ये आपल्याला पॉईंट्स मिळतात. आपण काही ग्राफ काढणार नाही आहोत, पण कन्सेप्टसाठी मी सांगते ग्राफमध्ये आपल्याला हे कसं मिळेल. याच्यावरून हा जर पॉईंट मिळाला तर त्याचा लेफ्ट आणि राईट पॉईंटसाठी आपण फाइंड आउट करणार आहोत व्हॅल्यू मॅक्झिमम आहे की मिनिमम आहे. तर ते कसं फाइंड आउट करता येईल? सपोज हा पॉईंट आहे आपला, याचा लेफ्ट साईडचा पॉईंट असेल, पॉझिटिव्ह मिळेल. व्हॅल्यू पुट केल्यानंतर पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर टँजंट कशी आहे? पॅरलल आहे, त्यामुळे या पॉईंटला व्हॅल्यू असेल 0. आणि नेक्स्ट राईट साईडला जर मायनस असेल, असं असेल तर आपलं फंक्शन असणार आहे मॅक्झिमम आणि सेकंड. आता इथे पहा, सपोज या पॉईंटला आपल्याला अशी टँजंट मिळेल. टँजंट कशी? डिक्रीजिंग मिळते, म्हणजे निगेटिव्ह मिळणार आहे. एफ ऑफ x2ला काय असणार आहे? 0 असेल, पॅरलल आहे. नेक्स्ट या लाईनला या पॉईंटला टँजंट पाहिली तर अशी टँजंट मिळेल, म्हणजे टँजंट कशी आहे? इन्क्रीजिंग आहे. व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळेल, म्हणजे इथं आपलं फंक्शन कसं असेल? मिनिमम फंक्शन असेल.
ठीक आहे, याच्या स्टेप्स पाहू आपण काय काय असतील. स्टेप्समध्ये फर्स्ट स्टेप आपली काय असेल तर f' इज इक्वल टू 0 स्टेशनरी पॉईंट असतो तो. त्यावरून आपण काय फाइंड आउट करणार आहोत, टर्निंग पॉईंट्स. टर्निंग पॉईंट्स कुठला असतो, टर्निंग पॉईंट कुठला असेल, इथे आपला ग्राफ टर्न होतो. यालाच आपण काय म्हणणार आहोत, जो पॉईंट इथे मिळतो आपल्याला त्याला आपण म्हणतो टर्निंग पॉईंट. तर f' इज इक्वल टू 0 घेतल्यानंतर आपल्याला सपोज 3 व्हॅल्यू मिळाला, म्हणजे आपल्याला 3 डोम मिळतील ग्राफमध्ये. तर कसे असतील ते पॉईंट्स, x1 x2 अँड x3 असे पॉईंट्स असतील. तेच पॉईंट काय करायचे, नंबर लाईनवरती आपण घ्यायचे. नंबर लाईनवरती घेऊन काय करायचं, आता पहिला पॉईंट बघा काय आहे, x1 आहे, म्हणजे या पॉईंटला असेल तो. इथे काय करा, टँजंट ड्रॉ करून पहा. प्रत्येक पॉईंटला टँजंट ड्रॉ केली तर आपल्याला ती कशी मिळते, पॅरलल टू एक्स ॲक्सिस मिळते. पॅरलल टू एक्स ॲक्सिस म्हणजेच व्हॅल्यू त्याचा स्लोप काय असणार आहे, 0 स्लोप असणार आहे. टँजंटचा स्लोप इथे 0 असेल. पुढे आता x1 हा पॉईंट आहे, याच्यासाठी आपण फाइंड आउट करणार आहोत. थर्ड स्टेपमध्ये पहा काय मिळेल, x1च्या पॉईंटसाठी मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू फाइंड करताना आपण काय करणार, लेफ्ट साईड आणि राईट साईडचे पॉईंट पाहणार आहोत. त्याच्यामध्ये टँजंट ड्रॉ केली तर आपल्याला समजतं की टँजंट कशी आहे आपली. या पॉईंटला ड्रॉ केली किंवा या पॉईंटला, जे काही असेल ते. सपोज की x1 जो काही पॉईंट असेल आपला, त्याला लेफ्ट साईडला जर जी व्हॅल्यू असेल ती आपण पुट केली, लेफ्ट म्हणजे ही साईड असेल आणि राईट ही साईड असेल. लेफ्ट साईड f' मध्ये पुट केल्यानंतर व्हॅल्यू सपोज आपल्याला मायनसमध्ये मिळते आणि लेफ्ट साईड मायनस आणि राईट साईड पॉझिटिव्ह मिळते, तेव्हा आपलं फंक्शन कसं असणार आहे, मिनिमम असणार आहे. मग असे पण सांगितलं होतं मी की मायनस आणि प्लस अशा जर व्हॅल्यू मिळाला तर फंक्शन कसं मिनिमम असेल. सेकंड, x2ची व्हॅल्यू लेफ्ट साईड व्हॅल्यू पुट केल्यानंतर जर आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली आणि राईट साईडची व्हॅल्यू पुट केल्यानंतर जर आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू मिळाली तर हे फंक्शन कसं असणार आहे, मॅक्झिमम फंक्शन असेल. आणि लास्ट x3 लेफ्ट आणि राईट दोन्ही व्हॅल्यू f' मध्ये पुट केल्यानंतर जर आपल्याला दोन्ही पण व्हॅल्यू कशा पॉझिटिव्ह मिळतात, ठीक आहे, तर तेव्हा फंक्शन आपलं कसं असेल, f(x) हे फंक्शन कसं असेल तर फंक्शन इज नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग असं असेल. ठीक आहे, हा जो टर्न असतो, यालाच इथे जे पॉईंट्स मिळतात त्याला आपण काय म्हणतो, टर्निंग पॉईंट्स असं म्हणतो. काय काय पहिल्या स्टेप्समध्ये f' स्टेशनरी व्हॅल्यू असते, त्याच्यावरून टर्निंग पॉईंट्स मिळतात जे काही असतील ते. त्यावरून x2 x1 आणि x3 हे 3 पॉईंट आहेत. लेफ्ट कोणताही पॉईंट असो, लेफ्ट साईडला पॉझिटिव्ह आणि राईट साईडला निगेटिव्ह व्हॅल्यू जर आपल्याला मिळाली तर ते फंक्शन मॅक्झिमम असेल. निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं मिळालं तर मिनिमम, आणि दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्ही निगेटिव्ह असं जर मिळालं तर फंक्शन कसं असेल, नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. ठीक आहे, आपण एक्झाम्पल बघू आपलं काय होतं, त्याचं सोल्युशन पाहू. आता फंक्शन होतं आपलं f(x) इज इक्वल टू x³ मायनस 3x. फर्स्ट आपण काय करतो, f' फाइंड आउट करतो. f' किती मिळेल याच्यावरून, f' इज इक्वल टू 3x² मायनस 3 म्हणजेच असेल 3 इंटू x² मायनस 1. आता आपल्याला माहिती आहे की f' काय असतो, इक्वल टू 0 स्टेशनरी पॉईंट आहे. देअरफॉर 3 इंटू x² मायनस 1 इज इक्वल टू 0. दॅट इज नेक्स्ट लाईनला मिळेल x² मायनस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर x² इज इक्वल टू 1 मिळेल. यावरून xची व्हॅल्यू काय मिळेल, प्लस मायनस 1. स्क्वेअर रूट काढले, रूटमधून 1 बाहेर आल्यानंतर काय मिळतो, प्लस मायनस 1 मिळतो. आपण काय पाहिलं होतं, f' इज इक्वल टू 0 घेतल्यानंतर आपल्याला काय मिळतात, टर्निंग पॉईंट्स मिळतात. म्हणजेच इथे हा काय मिळालेला आहे, टर्निंग पॉईंट.
कोणता आहे +-1 हे 2 पॉईंट्स मिळतात आपल्याला. आता हे जर आपण नंबर लाईनवरती बघितले तर कसं मिळेल पहा. -1 आणि +1. ठीक आहे. ग्राफमध्ये जर पाहिलं, ग्राफमध्ये इथे असेल -1 आपला पॉईंट असेल आणि इथे असेल +1 आपला पॉईंट असेल. आता आपण व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करतो, जो टर्निंग पॉईंट आपल्याला मिळाला असेल त्याच्या लेफ्ट साईड आणि राईट साईडचा पॉईंट बघतो. सेम सेकंड पॉईंटसाठी सुद्धा लेफ्ट आणि राईटसाठी आपण पाहतो. तर यामध्ये आपण -1चा लेफ्ट साईडचा पॉईंट घेऊ, -2 असेल आणि इकडचा पॉईंट आपण 0 घेऊ. ठीक आहे. रिअल व्हॅल्यू घेऊ, आपण 0 घेऊ. याच्यासाठी आपण f' मध्ये व्हॅल्यू पुट करणार आहोत. पहिल्यांदा आपण काय घेतलेलं आहे, f' साठी x इज इक्वल टू -1 हा पॉईंट आपण पहिल्यांदा घेतला. -1च्या लेफ्ट आणि राईट साईडचा पॉईंट आपण पुट करणार आहोत. f' लेफ्ट साईडचा पॉईंट काय आहे -2 इज इक्वल टू आणि राईट साईड काय आहे 0 पॉईंट घेतला आपण. आता f' ची व्हॅल्यू काय आहे आपली, त्याच्यामध्ये आपण या व्हॅल्यू पुट करू. आपल्याला काय मिळतं पाहू. f' काय आहे आपला 3 × x² - 1 हा पॉईंट आहे. 3 × x² म्हणजेच -2² - 1 विच इज इक्वल टू 3 × 4 - 1 3 × 3 कसा मिळाला 9 मिळतो आपल्याला. विच इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे हा कसा आला पॉझिटिव्ह मिळाला आपल्याला. नेक्स्ट 0 पुट करून पाहू. 3 × 0² - 1 विच इज इक्वल टू काय मिळेल 3 × -1 विच इज इक्वल टू -3 विच इज लेस दॅन 0 म्हणजे कशी व्हॅल्यू मिळाली आपल्याला मायनसमध्ये व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. म्हणजे पॉईंट इथे कसे मिळाले पहा आपल्याला. तर लेफ्ट साईडचा पॉईंट पॉझिटिव्ह मिळतो आणि राईट साईडचा निगेटिव्ह मिळतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं असेल तर फंक्शन काय मिळतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर फंक्शन कसं असतं मॅक्झिमम फंक्शन असतं. म्हणजेच आपल्याला इथे काय मिळालं तर x इज इक्वल टू -1 इज पॉईंट ऑफ मॅक्झिमा. कशावरून लिहिलं आपण, लेफ्ट साईड पॉझिटिव्ह मिळते राईट साईड निगेटिव्ह मिळतं असं असेल तर पॉईंट तो काय असतो मॅक्झिमा पॉईंट असतो. आता आपण हाच पॉईंट फंक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. म्हणजेच काय तर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. फंक्शन काय आहे आपलं दिलेलं f(x) इज इक्वल टू x³ - 3x. यामध्ये ही व्हॅल्यू पुट करणार आपण. f(-1) इज इक्वल टू x³ - 1³ - 3 × -1 याची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला -1 + 3 विच इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. कशावरून जो पॉईंट मॅक्झिमा पॉईंट जो मिळाला तो आपण फंक्शनमध्ये पुट केला, व्हॅल्यू काय मिळाली 2. हाच काय असेल आपला लोकल पॉईंट असेल किंवा याला काय म्हणतात एक्स्ट्रीम व्हॅल्यू म्हणतात. आपण या टेस्ट पाहतोय ना कशासाठी एक्स्ट्रीम व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी. तर आपल्याला एक्स्ट्रीम व्हॅल्यू कधी मिळते पॉईंट ऑफ मॅक्झिमा किंवा पॉईंट ऑफ मिनिमा जो काही मिळाला असेल ती व्हॅल्यू जेव्हा आपण फंक्शनमध्ये पुट करतो त्यावरून आपल्याला काय मिळते एक्स्ट्रीम व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. हे झालं फर्स्ट x इज इक्वल टू -1 साठी. सेकंड पाहू आपण x इज इक्वल टू +1 साठी आपल्याला काय मिळेल x इज इक्वल टू 1. आता 1 आपल्या नंबर लाईनवरती आहे, त्याची राईट साईड आणि त्याची लेफ्ट साईड आपण पाहणार आहोत. आता इथे सुद्धा आपण रिअल व्हॅल्यूजच घेऊ. 1च्या राईट साईडचा पॉईंट किती घेऊ आपण 2 घेऊ. ठीक आहे. आणि लेफ्ट साईड पण काय घेऊ 0 घेऊ आपण, जसं x इज इक्वल टू -1 साठी घेतलं होतं. लेफ्ट साईडचा पॉईंट आधी लिहायचं काय आहे 0 अँड देन राईट साईड इक्वल टू पाहू आपण काय मिळतं आपल्याला f'(0) 3 × 0² - 1 याची व्हॅल्यू आपल्याला -3 मिळते विच इज लेस दॅन 0 म्हणजे व्हॅल्यू मिळाली मायनसमध्ये. आणि सेकंड 2 पुट करायचं आहे f'(x) मध्ये काय मिळेल 3 × 2² - 1 विच इज इक्वल टू
अगेन आपल्याला इथे व्हॅल्यू काय मिळते 3 × 3 विच इज इक्वल टू 9 अँड दिस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0 मीन्स आपल्याला इथे व्हॅल्यू कशी मिळाली पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळते. आपण इथे चेक केलं तर पहिल्यांदा व्हॅल्यू इथे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह असेल तर फंक्शन कसं असतं मॅक्झिमम असतं फंक्शन आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह व्हॅल्यू कशी असते मिनिमम असते. म्हणजेच आपण इथे काय म्हणणार की x इज इक्वल टू 1 इज पॉइंट ऑफ मिनिमा. आणि हीच व्हॅल्यू परत फंक्शनसाठी फाइंड आउट करणार आहोत आपण मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. कशी फाइंड आउट करता येईल ही व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या फंक्शनमध्ये ही व्हॅल्यू पुट करायची x इज इक्वल टू 1 काय मिळेल f(1) इज इक्वल टू 1³ मायनस 3 × 1 अशी व्हॅल्यू मिळते. याच्यावरून हे सॉल्व्ह केलं तर व्हॅल्यू काय मिळते -2. इथे सुद्धा काय मिळालं पहा आपल्याला मिनिमा मिळाला x इज इक्वल टू 1 ती व्हॅल्यू दिलेल्या फंक्शनमध्ये पुट केली यावरून जी व्हॅल्यू मिळते ती व्हॅल्यू कशी असते एक्स्ट्रीम व्हॅल्यू असते. ठीक आहे आपण एक्झाम्पल आता आपलं सॉल्व्ह झालेलं आहे खूप सोपं आहे. जे आपले टर्निंग पॉईंट्स मिळतात टर्निंग पॉईंट्स कशावरून दिलेले फंक्शन जर आपण डिफरन्शिएट केलं तर येणाऱ्या इक्वेशनवरून आपण काय करतो स्टेशनरी पॉईंट f' इज इक्वल टू 0 f' जो काय येतो त्याचं काय लिहायचं इक्वल टू 0 मिळाल्यानंतर इक्वेट केल्यानंतर एक्सच्या व्हॅल्यूज मिळतात प्लस -1 मिळाला यालाच काय म्हणतो आपण टर्निंग पॉईंट्स कुठले ज्या पॉईंटला ग्राफ टर्न झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो टर्निंग पॉईंट. नेक्स्ट या दोन पॉईंटसाठी आपण काय करणार आहोत मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. नंबर लाईनवरती घेतल्यानंतर आपल्याला समजेल -1 ची लेफ्ट साईड आणि राईट साईडचा पॉईंट घ्यायचा कुठे पुट करायचा f' मध्ये f'(-2) f'(0) व्हॅल्यू जर प्लस मायनस असेल लेफ्ट साईड प्लस राईट साईड मायनस असेल तर पॉईंट आपल्याला मिळणार कसा असतो मॅक्झिमम असतो. तो मिळालेला पॉईंट दिलेल्या फंक्शनमध्ये पुट करायचा f(x) मध्ये आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन मिळते आणि जी व्हॅल्यू मिळते त्यालाच आपण काय म्हणतो एक्स्ट्रीम व्हॅल्यू असं म्हणतो. नेक्स्ट सेम सेकंड पॉईंट घेतला आपण त्या पॉईंटचं सुद्धा लेफ्ट साईड आणि राईट साईड चेक करायची निगेटिव्ह पॉझिटिव्ह आलं तर फंक्शन कसं असतं मिनिमम फंक्शन असतं आणि मिळालेली व्हॅल्यू जी आहे मिनिमम व्हॅल्यू आहे जो पॉईंट आहे तो काय करायचा दिलेल्या फंक्शनमध्ये पुट करायचा त्याच्यावरून आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती व्हॅल्यू काय असे एक्स्ट्रीम व्हॅल्यू असते आपली. ठीक आहे खूप सोपं आहे एक्झाम्पल जास्त काही अवघड नाही आहे याच्यामध्ये. आपल्याला बुक्समध्ये सुद्धा याचे फॉर्म्युले किंवा पॉईंट दिलेला आहे. आपल्याला पॉईंट आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट असा पॉईंट दिलेला आहे. हे थोडं कॉम्प्लिकेटेड दिलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये. हे तुम्हाला मी सोप्या पद्धतीने सांगते की हे पॉईंट्स म्हणजे हे नक्की काय असेल इन्क्रीजिंग डिक्रीजिंग व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत त्या नक्की कशा असतील. आपल्याला एक्झाम्पल दिलं होतं त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा पॉईंट ऑफ मॅक्झिमा आपल्याला काय मिळाला x इज इक्वल टू -1 आणि मिनिमा काय मिळाला x इज इक्वल टू 1 या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. लोकल पॉईंट म्हणजेच एक्स्ट्रीम पॉईंट काय आहेत 2 आणि -2 हे पॉईंट्स मिळालेले आहेत. तर आपण आता पाहू की नक्की आपण काय बघितलं आणि हे पॉईंट्स आपण कसे फाइंड आउट केले. आपला जो ग्राफ असतो हे जे पॉईंट्स असतात हे काय असतात आपले टर्निंग पॉईंट्स असतात जिथे ग्राफ आपला टर्न होतो त्याला काय म्हणतो आपण टर्निंग पॉईंट असं म्हणतो. इथे या पॉईंटला जर आपण टँजंट ड्रॉ केली तर त्याची व्हॅल्यू काय असते स्लोपची व्हॅल्यू असते 0 कारण टँजंट कसा आहे पॅरलल आहे आपला x ॲक्सिसला. आपण मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट केली. ठीक आहे सपोज करू की हा पॉईंट आहे आपला हा पॉईंट असेल आपला C हा पॉईंट असेल तर या पॉईंटला आपण काय फाइंड आउट केलं की त्याची लेफ्ट साईड आणि त्याची राईट साईड हे जर मिनिमम असेल हा पॉईंट मिनिमम कोणत्या इंटरवलसाठी असणार आहे इथून इथे फक्त लेफ्ट टू राईट या पॉईंटसाठी फक्त असेल. सेम या पॉईंटसाठी जर आपण पाहिलं C घेतला आपण x इज इक्वल टू C तर याची लेफ्ट आणि राईट साईड आपण पाहणार आहोत. हे फंक्शन जर आपलं इन्क्रीजिंग असेल
तर कोणत्या इंटरवलसाठी असणार आहे, फक्त लेफ्ट टू राईट या पॉईंटसाठी फक्त हा पॉईंट कसा असेल, मॅक्झिमम पॉईंट असेल. म्हणजे हा जर सी असेल तर या साईडचा पॉईंट आपला काय असेल, सी मायनस एच, एच ग्रेटर दॅन 0 डिस्टन्स घेतलेला आहे आपण. सी मायनस एच असेल हा पॉईंट सी आणि हा काय असेल सी प्लस एच. सेम इथेच तो पॉईंट, इथे काय असेल एफ ऑफ सी असेल, या पॉईंटला असेल एफ ऑफ सी मायनस एच आणि या साईडला असेल एफ ऑफ सी प्लस एच. ठीक आहे. मग आता आपण पाहिलं काय, जर लेफ्ट साईडचा पॉईंट पॉझिटिव्ह असेल म्हणजेच लेफ्ट साईडचा पॉईंट काय आहे एफ ऑफ सी मायनस एच ग्रेटर दॅन 0, एफ ऑफ सी काय असेल इक्वल टू 0, एफ डॅश ऑफ सी सॉरी एफ डॅश ऑफ सी प्लस एच हा जर लेस दॅन 0 असेल म्हणजे हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह असेल तर फंक्शन कसं असतं आपलं, मॅक्झिमम फंक्शन असतं. ठीक आहे. हेच आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. जो पॉईंट असेल लेफ्ट साईडचा पॉईंट एफ ऑफ सी मायनस एच ग्रेटर दॅन 0, राईट साईडचा पॉईंट एफ ऑफ सी प्लस एच लेस दॅन 0 असं असेल म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं असेल तर फंक्शन कसं असतं, मॅक्झिमम. आणि मिनिमम फंक्शनसाठी काय असेल, जर एफ डॅश ऑफ सी मायनस एच हा लेस दॅन 0 असेल म्हणजेच तो कसा असेल, जर निगेटिव्ह असेल तर एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0 आणि नेक्स्ट काय असेल एफ डॅश ऑफ सी प्लस एच कसा असेल ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर. म्हणजेच आपण इथे बघितलं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असं मिळालं. निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर ते फंक्शन कसं असतं, मिनिमम फंक्शन असतं. हेच आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा फक्त जो काही आपला टर्निंग पॉईंट मिळेल त्याची लेफ्ट आणि राईट साईड आपल्याला चेक करायची असते. लेफ्ट साईड पॉझिटिव्ह आली आणि राईट साईड निगेटिव्ह आली तर पॉईंट कसा असेल, मॅक्झिमम असेल. या उलट जर त्याची लेफ्ट साईड निगेटिव्ह आली आणि राईट साईड जी असेल कशी आली, पॉझिटिव्ह आली, इन्क्रीजिंग आली तर दिलेलं फंक्शन तो पॉईंट असेल आपला तो कसा असेल, मिनिमम असेल. आणि हा जो काही पॉईंट आपल्याला मिळतो तो आपण कशात पुट करतो नंतर दिलेल्या फंक्शनमध्ये. कशासाठी तर फंक्शनची मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. आणि त्यावरून जे आपल्याला आन्सर मिळतं त्यालाच काय म्हणतो आपण, लोकल किंवा एक्स्ट्रीम व्हॅल्यू असं म्हणतो. ठीक आहे. आपण काय काय पाहिलं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट पाहतोय. त्याच्यामध्ये स्टेप्स असतात, स्टेशनरी पॉईंट, त्याच्यावरून आपल्याला टर्निंग पॉईंट्स मिळतात. टर्निंग पॉईंट्स एकदा मिळाले की त्याची लेफ्ट आणि राईट साईड चेक करायची. लेफ्ट साईड पॉझिटिव्ह आणि राईट साईड निगेटिव्ह असेल तर फंक्शनचा पॉईंट कसा आहे, तो मॅक्झिमम असेल. निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर मिनिमम. दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्ही निगेटिव्ह असेल तर फंक्शन कसं असेल, नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. जेव्हा दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतील तेव्हा फंक्शन कसं असतं, नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. तेव्हाच आपण त्या पॉईंटला काय म्हणणार आहोत, इन्फ्लेक्शन पॉईंट. हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा दिलेलं आहे. आपल्याला सांगितलं आहे पहा नोटमध्ये की दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह किंवा दोन्ही व्हॅल्यू जर निगेटिव्ह असतील तर फंक्शन नायदर मॅक्झिमा नॉर मिनिमा असतं. म्हणजेच काय असेल, त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन असं म्हणतो. त्यानंतर आणखीन काय सांगितलेलं आहे, स्टेशनरी पॉईंट आणि टर्निंग पॉईंटची सुद्धा आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 असेल तर त्याला स्टेशनरी पॉईंट म्हणतात. आणि जो काही पॉईंट असेल ॲट एक्स इज इक्वल टू सी तो काय असेल, टर्निंग पॉईंट असतो आपला. त्यानंतर नोटमध्ये इथे काय सांगितलं आहे, जी काही आपल्याला व्हॅल्यू मिळते मिनिमा और मॅक्झिमा ती आपण जेव्हा आपल्या फंक्शनमध्ये पुट करतो दिलेला तेव्हा आपल्याला काय मिळतो, लोकल मॅक्झिमम किंवा लोकल मिनिमम मिळतो. त्यालाच आपण रिलेटिव्ह मॅक्झिमम किंवा रिलेटिव्ह मिनिमम असं म्हणतो. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.